प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच्या नावाला आम्ही मनापूर्वक धन्यवाद देऊया की या सुंदरच्या समयबद्दल आणि वेळाबद्दल. आम्ही जिवंत जे परमेश्वर आहे त्याची का स्तुती करू, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया की प्रभू येशूने ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आम्हाला या ठिकाणी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद देऊया परमेश्वराला. आणि परमेश्वर आजच्या ख्रिसमसच्या महिन्यामध्ये, ज्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्यासोबत कसा वचनाद्वारे बोलणार आहे, आम्ही त्याच्यावर मनन करणार आहोत. त्यापूर्वी मी सगळ्याला जे नाताळाच्या आणि नवीन वर्षाच्या मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमचं नवीन वर्ष आणि नाताळ हे भरभराटीत जावं, सुखात जावं, समृद्धी जावं, तीच प्रभूचरणी मी प्रार्थना करतो. आणि खरोखर आजच्या ज्या वचनाला आम्ही चालू करण्याच्या पहिले आपण 2 शब्दाची या ठिकाणी प्रार्थना करूया आणि आपले नेत्र बंद करू, आपण प्रार्थना करूया. पवित्र शांतीस परिशुद्ध उपकांत प्रभू येशू, खरोखर आजचा हा दिवस प्रभू येशू तो आशीर्वाद केलेला दिवस आहे. आणि आजच्या दिवसाला प्रभू येशू तू म्हणत आहे प्रभू येशू, खरोखर आज का दिन यहोवाने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. खरोखर आजचा दिवस हा आमच्यासाठी आशीर्वादाचा दिवस आहे, उल्हासाचा दिवस आहे. आणि प्रभू येशू जागोजागी तुझा जन्माचा जयघोष होत आहे प्रभू आजा, त्याच्यासाठी तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, कसोटी करत आहे प्रभू आजा. आणि आजच्या वर्षाच्या द्वारे आम्ही जे बी शिकण्यात येत आहे प्रभू आजा, ते मनन करण्यासाठी आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे. आगामी वचनाप्रमाणे वर्तन करावं यासाठी तो असं घडून येऊ दे प्रभू येशू. प्रार्थना ऐकली म्हणून धन्यवाद देतो. ही छोटीशी नंबर प्रार्थना प्रभू येशूच्या गोड प्रिया नावात केली म्हणून ऐकू द्या. आमेन. धन्यवाद सर्वांना. आजचा जो विषय आहे देवाची आज्ञा. देवाची जी महान आज्ञा आहे आणि देव आमच्यासोबत काय आज्ञा देत आहे आणि त्याच्या आज्ञा म्हणजे काय आहे हे आम्ही आज शास्त्र भागातून पाहणार आहोत. आम्ही देवाची आज्ञा पाळणारे असे लोक आहोत. आणि जे देवाचे लोक आहेत ते देवाची आज्ञा पाळतात. आणि जे देवाचे लोक नाही आहे ते देवाची आज्ञा कधी पाळू शकत नाही. आणि देवाची आज्ञा कठीण नाही आहे असं बी बायबलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला सगळी गोष्ट विश्लेषण करून सांगणार नाही, पण जे ख्रिस्ती लोक आहेत त्याला चांगल्या प्रकारचं माहीत आहे का बायबल काय सांगत आहे. निर्गमांच्या पुस्तकामध्ये जे पवित्र शास्त्राचं ते 3रं पुस्तक आहे निर्गम. मला वाटतं उत्पत्ती निर्गम 2रं पुस्तक आहे, सॉरी. आणि त्या 2ऱ्या पुस्तकामध्ये देवानी जी 10 आज्ञा आहे त्या 10 आज्ञातली जी एक आज्ञा आहे ती फार महत्त्वाची आज्ञा ठिकाण दिलेली आहे. आम्ही 10 आज्ञा भरपूर ख्रिस्ती लोक आहे त्याचे मुखपाठ आहे आणि ते वाचनावर ते लोक मनन करतात, अभ्यास करतात आणि सर्व काही माहीत आहे. म्हणजे आज्ञा बोलायची म्हणून बोलायची आणि करायची म्हणून करायचं, हे परंपरा आहे जी आहे पहिल्यापासून चालत आलं आहे. काही ठिकाणी काही परिवारामध्ये स्तोत्रसंहिता 23 हे झोपण्याच्या पहिलं त्या ठिकाणी वाचतात. आणि काही ठिकाणी जे काय म्हणते प्रभूची प्रार्थना, ज्याला आपण शेवटची प्रार्थना बी म्हणतो, प्रभूची प्रार्थना म्हणतो, हर वेळेस ती प्रार्थना त्या ठिकाणी म्हणण्यात येते आणि 10 आज्ञा बी म्हणण्यात येते, स्तोत्रसंहिता बी म्हणण्यात येतं. पण त्याप्रमाणे पालन त्या ठिकाणी होत नाही आहे. नुसतं ते बोलून काही फायदा नाही, ते आचरणात आणायला पाहिजे. पुष्कळ जे ख्रिस्ती लोक आहेत त्या आज्ञाप्रमाणे चालत नाही, त्या आज्ञेप्रमाणे वागत नाही आहे आणि एकदम चुकीचं आहे. मी कोणाला दोष देत नाही, पण पुष्कळ ठिकाणी मी बघत आहे का वचन आपण वाचूया आणि वचन वाचल्यानंतरच आपल्याला समजन काय आहे वचनामध्ये. वचनाला आपण थोडंसं सुधारायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. वचन काय सांगित आहे त्याच्यावर आपण मनन करायचा प्रयत्न करीत आहोत. एक वचन वाचतो मी, निर्गमाचं पुस्तक 20वा अध्याय जुन्या करारामध्ये
उत्पत्तीनंतरचं पुस्तक आहे 20वा अध्याय निर्गमाचं पुस्तक, याचा 3रं वचन आपण वाचणार आहोत. बायबल काय सांगित आहे त्याच्यावर आपण लक्ष देऊया. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. बाप, किती सुंदर वचन आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावेत. बघा, इथं जर वेगळा असा शब्द आला असता तर काय झालं असतं. वेगळा आणि वेगळे अलग अलग आहे. वेगळा म्हणजे दोनच शब्द, माझ्याशिवाय तुला वेगळा देव नसावा म्हणजे दोन आले, दोन. पण वेगळे म्हणजे अनेक आले, बहुवचन म्हणतात त्याला, बहुवचन म्हणजे वेगळे देव नसावेत. म्हणजे बघा, परमेश्वर आपल्याला सांगतो मी देव आहे ना, माझ्याशिवाय तुला वेगळा देव नसो. मीच सर्व काही आहे, मीच उत्पन्न केलं आहे, मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय तुला दुसरा देव नसावेत. आणि फक्त हे तेवढे पुरतंच नाही आहे. जर आम्ही कोण्या एका याच्यामध्ये विश्वासामध्ये जर वाढलो, जर आम्ही तिथंच त्या ठिकाणी राहायला पाहिजे, तिथून आम्ही विभक्त नाही झालो पाहिजे. उदाहरणार्थ आम्ही एका ठिकाणी एक संस्था आहे, त्या संस्थामध्ये लहानाशी मोठे झालो आणि आपण जसं मोठं झाल्यानंतर आम्ही काय आम्हाला रस्ता फुटतो. रस्ता फुटल्यानंतर आम्ही इकडे तिकडे चालल्या जातो. हे जे वचन आहे, माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. ख्रिश्चन धर्मामध्ये पुष्कळ अशा संस्था आहेत, ते वेगळं शिकत आहे, वेगळा त्याचा भाग आहे. पण आपलं जे बायबल जे सांगित आहे त्याच्यावर ते विश्वास ठेवत नाही. बायबल काय म्हणत आहे त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. मी कोण्या संस्थाचं नाव ठेवत नाही, पण जिथं तुम्ही आहे, ज्या संस्थामध्ये तुम्ही लोक आहात, कोणी असो XYZ मला माहीत नाही कोणी आहे, ती संस्था सोडून तुम्ही जर दुसऱ्या संस्थामध्ये जॉईन व्हायचा किंवा जायचा प्रयत्न पण केला तर त्या ठिकाणी वचन वाचा. तुम्ही निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय त्याचं 3रं वचन वाचा. त्या ठिकाणी लिहिले माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावे. वेगळं नसावा. तुम्ही जिथं आहे तिथंच तुम्ही राहा. इकडे तिकडे भटकाचं काम तुम्ही करू नका, या ठिकाणी सांगित आहे. पुष्कळ लोक या ठिकाणी तुम्हाला इन्व्हिटेशन देतात. आता ख्रिसमसचा महिना चालू आहे आणि ख्रिसमसमध्ये लोक काय म्हणतात, या आमच्यामध्ये सहभागी व्हा, आमच्यामध्ये आराधना करा, आमच्या चर्चमध्ये या, आमच्या मीटिंगमध्ये या, आणि मग तुम्हाला विश्वासापासून तुम्ही भेटतात. मी तुम्हाला असं म्हणत नाही तुम्ही मिटिंगी करू नका, मिटिंग करा, चांगली आहे मिटिंग करणं. देवाचं वचन ऐकण्यासाठी सर्व लोक येतात, देवाचं वचन ऐकतात. पण तुम्ही काय करीत आहे, आपण काय करत आहे, आपल्याला ते भान नाही आहे. मंडळीमध्ये आम्ही काय शिकत आहे मंडळीला, मग आमचा मंडळीतला जो विश्वास आहे आपल्यावर ते निघून जातो. मंडळी काय सांगते आपल्याला, आपण मंडळीला काय सांगतो त्याच्यावर ते विश्वास निघून जातो. मग आम्ही काय करतो, आम्ही दुसऱ्या लोकांना आमच्या चर्चमध्ये बोलतो तर आम्ही दुसऱ्या चर्चमध्ये जातो. याच्यामध्ये काही साथ होणार नाही आहे. देवा असं म्हणत की तुम्ही इकडे तिकडे जा, तुम्ही ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच तुम्ही राहा. तुम्ही इकडे तिकडे भटकाचं काम तुम्ही करू नका. वचन डायरेक्ट सांगितले तुम्हाला माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. वेगळे देव नसावेत म्हणजे काय, अनेक देव आहे ते विषय सोडून द्या. कोणी कोणाच्या मंदिरामध्ये जात नाही, कोणाच्या याच्यामध्ये जात नाही. पण वेगळ्या आमच्यामध्ये संस्था आहे, धर्म आहे, पंथ आहे, डिनोमिनेशन आहे, चर्चेस आहे, भरपूर चर्च आहे. आपलं चर्च सोडून आम्ही दुसऱ्याच्या चर्चमध्ये करताही जायला नाही पाहिजे. कारण त्याच्यातलं जे नियम आहे, जे सिद्धांत आहे, ते आमचे जे मेंढरं आहे ते शिकल्याच्या नंतर आम्हाला ते लोक टॉर्चर करतात. पास्टर तुम्हाला मेसेज देता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त नाही वाटतं, आणि तुम्ही शांत मेसेज देता, तुम्हाला काही येत नाही. हे सगळ्या गोष्टी त्याच्यामधून शिकायला भेटतात. मंडळी बैकून जाते. आणि तुम्ही जर कोणता पण पास्टरला किंवा कोणत्या बी वक्त्याला आपल्या चर्चमध्ये बोलवलं तर त्या वक्त्याची चर्चा चर्चमध्ये महिनाभर राहते. काय बाबा त्या माणसाने, काय जे पास्टर होते त्यांनी लयच भारी संदेश दिला,
लेच लोक सुधारले, लेच हे केलं, देवाचं नाव बाजूला राहतं आणि त्या सेवकाचं नाव पुढे येऊन जातं. म्हणून प्रियांनो, ही गोष्टी करतावी व्हायला नाही पाहिजे का परमेश्वराचं नाव सोडून त्या वक्ता आहे, जे सेवक आहे, त्याची प्रशंसा होते. पुष्कळ असे लोक आहेत ते चर्चमध्ये दुसऱ्या 500 लोकांना बोलतात, चांगला प्रोग्राम करतात आणि लय लोकांना जमा करतात. मग त्याच 500ची चर्चा कौरलोक चर्चमध्ये असते. देवाचं काही घेणं देणं नाही, देवाचं काही पडलं नाही, पण माणसाचं लोकांना लेच प्रशंसा करतात, त्याचं स्वागत करतात. तर ते स्वागत तुम्ही फक्त परमेश्वराचं त्या ठिकाणी केलं पाहिजे. पुष्कळ उदाहरण बायबलमध्ये आहे. बघा, आपण बघूया, आमच्यामध्ये जर देवाच्या आज्ञा जर नाही पाळल्या तर आमच्यावर शाप देखील येतात. ते शाप म्हणजे काय आहे आम्हाला माहीत पडत नाही आणि आम्ही चिंता करतो का बाबा मी काय गुन्हा केला असन का आमच्या लेकरावर ही परिस्थिती आली, काय गुन्हा केला असन का आमच्या परिवारामध्ये हे संकट आलेलं आहे, काय काय केलं असं आम्ही काही परिस्थिती आमच्यावर आली. आम्ही रात्रंदिवस मग प्रार्थना करतो, काही करतो, पण त्याचं उत्तर आम्हाला कधीच भेटू शकत नाही. कारण आम्हाला ते कळूच देत नाही शैतान का तुम्ही पाप कशामध्ये केलं म्हणून. जर तुम्हाला जेव्हा तुमच्यावर खरं जर देवाचा जर आशीर्वाद असला, सर्व काही असलं, तर नंतर तुम्हाला त्या ठिकाणी कळून येईल का आम्ही परमेश्वराचं काय ह्या ठिकाणी करीत आहे म्हणून. म्हणून आम्ही देवाचं जे महान जे कार्य आहे ते आम्ही कसं करायला पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही कसं आचरण करायला पाहिजे, त्याच्यावर पूर्णपणे लक्ष या ठिकाणी केंद्रित करायला पाहिजे आहे. म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो, काही वचनं आहे बायबलमध्ये, पुष्कळ वचनं आहे, त्या वचनावर आपण जाऊया. वचन आपल्याला काय सांगत आहे, काय बोलत आहे, त्याच्यावर आम्ही थोडं लक्ष या ठिकाणी केंद्रित या ठिकाणी आम्ही करणार आहोत. बघूया आपण पुढचं वचन. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, 4थ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको, वर आकाशातली वर आकाशा खालची, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खालचे जलातील व जलातील कसल्याची प्रतिमा तुम्ही करू नका. बघा किती सुंदर वचन आहे का या ठिकाणी दिलेले आहे. आपल्यासाठी कोणती मूर्ती करू नको, कोणती मूर्ती, कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाय पडू नको. बघा, आकाशातल्या वर आणि पृथ्वीच्या खाली कशाची काय करू नको, तू प्रतिमा करू नको असं लिहिलेलं आहे. आणि खरोखर पुष्कळ जे लोक आहे, ख्रिश्चन लोक आहे, पुष्कळ लोक आहे, त्याला हे वचनच कळलं नाही. आपण उलटा पडता देवाची आज्ञा या ठिकाणी वाचत असतो, सगळं काही करतो, पण ही गोष्ट, ही जी आज्ञा आहे त्याला कोण माहीत पडत नाही. पण शैतान त्याला माहीत आहे, मूर्तीपूजा हे जे आहे ते देवाला कताही आवडत नाही आहे, त्याचा काही तालमेल होत नाही. तीच गोष्ट ख्रिस्ती परिवारामध्ये शैतान बी टाकून जातो आणि ती गोष्ट त्या ख्रिस्ती लोकांना लई आवडते. बघा, 16 काम लोक सोडून देतात आता ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आणि काय करतात माहिती आहे का, ते फोटो घेऊन येतात, येशू ख्रिस्ताचे फोटो, आणि फोटो त्या घरामध्ये लावून देतात, आपल्या घरामध्ये लावून देतात. ॲक्च्युली ते येशू मसीह आहेच नाही, येशू आहेच नाही आहे आणि त्याला माहीतच नाही हा कोण आहे म्हणून. बघा, ह्या जो माणूस आहे, हा जो फोटो आहे येशू ख्रिस्ताचा नाही, तो एक ॲक्टरचा फोटो आहे. त्या ॲक्टरनं येशू मसीहचं एक रूल बनलेला फोटो आहे आणि त्या माणसाने अनेक जे इंग्लिश जे पिक्चर आहे ते त्यांना काढलेले पिक्चर आहे आणि ते काढल्याच्या नंतर आम्ही त्यांना किती खराब पिक्चर त्या ठिकाणी काढले असन, त्यांना काय केलं असन, याच्यावर आमचं जरा बी लक्ष नाही.
आम्ही आणलं घरात आणि आम्ही त्याला येशू ख्रिस्ताच्या नजराने बघतो, हा येशू ख्रिस्त आहे. मग आम्ही काय करीत आहे माहिती आहे का? मूर्ती पूजा करीत आहे, मूर्तीची पूजा करीत आहे, मूर्तीला आम्ही सन्मान देत आहे, मूर्तीचं गौरव करीत आहे. म्हणजे आम्ही काय करतो? शैतानाच्या मागं या ठिकाणी लागलेलो आहोत. देवाने आम्हाला काही सांगितलंच नाही असं करा म्हणून. देवाने आम्हाला काही बोललेच नाही की तुम्ही घरामध्ये प्रतिमा लावा, घरामध्ये फोटो लावा, तुम्ही क्रॉस त्या गळ्यामध्ये क्रॉस घाला, हे देवाने आम्हाला सांगितलंच नाही आहे. पुष्कळ चर्चेसमध्ये आम्ही क्रॉस घालून त्या ठिकाणी चालल्या जातो देवाच्या मंदिरामध्ये, आणि खरोखर देव त्या ठिकाणी आपल्याला बघतो. बघा, इतक्या वर्षापासून मी या क्रोसावर जिवंत झालो आहे, मी आता क्रोसावर टांगलेलं नाही आहे, तरी या लोकांचा विश्वास माझ्यावर नाही आहे, आणि आजूबी हे लोक मला त्याच्या गळ्यामध्ये टांगतात. येशूचं क्रोसावर लटकेला, पण आम्ही त्याला काय करतो? गळ्यात लटकून देतो. क्रॉस हा 150 किलोचा होता. किती किलोचा होता? बायबलमध्ये लिहिलेला आहे, वाचा. क्रॉस किती किलोचा होता? 150 किलोचा क्रॉस होता. येशू ख्रिस्त कालवरीच्या टेकडीवर त्याला खांद्यावर क्रॉस वडीत ते त्या ठिकाणी गेला, आणि तुम्ही काहीतरी ग्रॅमचं घालून त्या गळ्यामध्ये घालून तुम्ही फिरता. मी तर असं म्हणतो, 150 ग्रॅमचा 1 किलोचा क्रॉस तुम्ही घ्या आणि तुमच्या खांद्यावर घेऊन चला, तर तुम्हाला माहीत पडेल का येशू ख्रिस्तांनी आमच्या पापासाठी त्या क्रॉस खांब त्याच्या खांद्यावर वाहिला. गळ्यात ठेवून काही फायदा नाही आहे, त्याला तुम्ही खांद्यावर ठेवा. आणि 150 किलो तुम्हाला घरातलं तांबे इकडे करता येत नाही, घरातली वस्तू इकडे तिकडे करता येत नाही, आणि ते 150 किलोचा क्रॉस घालून तुम्ही कधी निघून इकडे तिकडे जाणार नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला भरपूर शिकायला भेटतो. ख्रिश्चन जे लोक आहे किती महाग आहे. वचन बघूया खालचा, 5 वचनामध्ये आहे. आपण त्याचे पाय पडू नको किंवा त्याची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे, जो माझा दोष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या आणण्याबद्दल शासन करतो. कोणाच्या आणण्याबद्दल? वडिलांनी केलेल्या आणण्याबद्दल. जर बापाने कोणती गुन्हा जर केला असेल, तर पवित्र शास्त्रात निर्गमाच्या पुस्तकामध्ये 20व्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या मुलाबाळाला 4थ्या पिढीपर्यंत त्याला काय होईल? शासन होईल. काय होईल? शासन होईल. मग आपण काय म्हणतो? बापरे, कशाने आला असं आमच्या लेकरावर हे पिढा? कशाने आला असं? आम्ही काय गुन्हा केला? आम्ही पूर्वीचे ख्रिश्चन आहोत, आम्ही रात्रंदिवस प्रार्थना करतो, रात्रंदिवस हे करतो, आणि आमच्या लेकरावर ही परिस्थिती कशी आली, हे संकट कसं आलं, ही समस्या कशी आली? आम्ही देवाला दोष देत राहतो. आम्हाला काही दोष देऊन, आम्हाला देवाला दोष देऊन काहीच फायदा नाही आहे. जे बी गुन्हा आहे, जी बी समस्या आहे, ती आपलीच आहे. आपल्याला त्याला सुधारणा करायची आहे, आपल्याला त्याला बोलायचं आहे, देवा हे आम्ही काय केलं? आम्ही देवाला क्षमा मागित नाही, आणि आमच्यामध्ये ही परिस्थिती देव आणतो. आणि बघा, ते म्हणतो 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत तुम्हाला काय करतो? तो शासन करतो त्याच्या वडिलांमुळं. म्हणजे वडिलाचं जे बी हे पाप आहे, जे बी त्यानं केलेलं आहे माहीत नाही, पण त्याच्या लेकराला ते भोगावं लागतं. पॅरेंट्स जे आहे, जे आईवडील आहे, त्याने आमच्या लेकराला आतापासूनच चांगलं शिक्षण, चांगलं वळण आणि चांगलं ज्ञान त्या ठिकाणी शिकण्यात यावं, असे आम्ही पवित्र शास्त्रामधून बघत आहोत. दुसरं म्हणजे एक वचन आहे, आपण 6व्या वचनामध्ये आहे, आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात, अशाचे 1000 पिढ्यावर मी काय करतो? दया करतो. बघा किती सुंदर वचन आहे ना.
हे वचन कितीही वाचलं तरी कमीच आहे. ते का म्हणते माहिती आहे का? जो माझ्यावर प्रेम करतो, ईश्वर जे परमेश्वरावर प्रेम करतो, त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्यावर किती पिढ्यापर्यंत? 1000 पिढ्यापर्यंत आशीर्वाद करो. ही 4थी पिढी काय आहे? मग 4थ्या पिढीतच आपण हैराण होतो. पहिलं जर वचन वाचलं तर ते सांगतो 4थ्या पिढीपर्यंत देव त्याला काय करतो? शासन करतो. तर देवाच्या आज्ञांनी पाळल्यावर. कोणती आज्ञा? हे जे वर लिहिलेलं आहे ते सगळं मूर्तीपूजा. आणि मूर्तीपूजामध्ये काय? देव याच्यामध्येच आपल्याला, शैतान काय करतो? याच्यामध्येच आपल्याला कॅचअप करून टाकतो. देवाला ही गोष्ट आवडत नाही. कोणती गोष्ट आवडत नाही? मूर्तीपूजा. आकाशाच्या वर आणि पृथ्वीच्या खाली आणि जलाशयातले म्हणजे समुद्राच्या आतली बी. मत माऊली जे माऊंट मेरी म्हणतात त्याला, ती कुठं सापडली? कुठं सापडली माऊंट मेरी? पाण्यामध्ये. कोळी लोकाला सापडली. बघा, सापडली. मग शैतानाने तिला काय करतं? अशा लोकांना जागा पण भेटते. शैतानाला काही काम करत असलं ना, त्याला जागा पण भेटते. मग ती मूर्तीला घेऊन ते कोळी लोक त्यांनी बांद्र्याला माऊंट मेरीचं छज बांधलं आणि छज बांधल्याच्या नंतर त्याची पूजा त्या ठिकाणी चालू केली. मी कोणाला दोष देत नाही. तुमची भावना आहे, तुमचं सर्व काय आहे, तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. पण माऊंट मेरी जी मत माऊली आहे, त्याला आम्ही जास्त स्थान आपण तिला न देता आम्ही येशूनं आमच्यासाठी काय केलं त्याच्यावर आम्ही जास्त फोकस त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि मूर्तीचा आणि देवाचा हा ठिकाणी 36चा आकडा आहे, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. मूर्ती म्हणलं तर देवाची तळपायाची आग मस्तकाला चालल्या जाते आणि देव मग काय करेन याची गिनता नाही आहे. मग देवासोबत आम्ही कसं राहायला पाहिजे, कसं वर्तन करायला पाहिजे, आणि ते आपणच समजून जायचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही बघणार आहोत, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे माझी आज्ञा पाळतात त्याच्या 1000 पिढ्यावर मी काय करतो? बरं, दया करतो. परमेश्वराची जर आज्ञा जर पाळली तर आम्हाला 4थी पिढी नाही 1000 पिढीपर्यंत देव खरोखर दया करतो, जर आम्ही हे काम केलं नाही तर. तुम्ही आतापर्यंत आपण जे काम करीत आलो आहे, पण आता ज्यावेळेस प्रभू येशू कोण आहे, काय आहे हे आपल्याला कळालं आहे, आम्ही सर्व काही आपण काय करणार? सोडून देणार आहोत. आणि खरोखर याच्यामध्ये काही नाही आहे. आपण खाली हात या ठिकाणी आलेलो आहोत आणि खाली हात आपल्याला जायचं आहे. हेच आपलं नेम आहे, हेच आपले सिद्धांत आहे, हेच आपलं सर्व फक्त परमेश्वराचा आशीर्वाद आपल्यावर असायला पाहिजे, असं परमेश्वराचं वचन आपल्याला सांगित आहे. आपण 8व्या वचनामध्ये जाणार आहोत. शब्बात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळा. आपला जे शब्बात आहे ते शब्बात दिवशी परमेश्वराने त्या शब्बात दिवसाला आशीर्वाद दिलेला आहे, ते आपल्याला पवित्रपणे पाळायचं आहे. त्या रोजी आपल्याला चर्चमध्ये जायचं आहे, परमेश्वराची आराधना करायचं आहे. परमेश्वर कोण आहे याच्यावर आपल्याला अध्ययन करून आपल्याला त्याप्रमाणे चालायचं आहे. या ठिकाणी शब्बात दिवसाची आठवण ठेवून, आठवण हा शब्द फार महत्त्वाचा आहे. काही लोक विसरून जातात. कोणी जर आपल्याला काही गोष्टी दिली किंवा एखादी पार्सल दिली तर आपण त्या माणसाला सांगतो आठवणीनं दे बरं का. काय म्हणतो आपण? आठवणीला दे, कारण की आठवण फार महत्त्वाची आहे. आठवणीनं आपल्याला ते दिलं पाहिजे. आणि आपल्याला देवबाप करो वचनाद्वारे तुम्हाला सर्वांना देव हे वचनाद्वारे तुम्हाला खूप 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 आशीर्वाद करो. आमेन. आणि आजचा जे विषय आहे त्या विषयावर आपण चांगल्या प्रकारे बोललो आहोत. आणि खरोखर वचनाद्वारे तुमच्या परिवाराला, तुम्हाला आणि तुमच्या मंडळीला देव खूप खूप आशीर्वाद करो, खूप बढोतरी हो. आणि हीच भविष्य चरणी
मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी या मेसेजला, हे देवाच्या वचनाला मी या ठिकाणी संबोधतो आहे. प्रेज लॉर्ड, जय मसीह की, हालेलुया. सगळ्याला गॉड ब्लेस यू आणि देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद करो. आमेन.